द्वितीय खंड बुद्ध आणि त्यांचा धम्म 110 पान नंबर आहे. जन्मभूमीचे आव्हान आणि शुद्धोधनाची शेवटची भेट. सारीपुत्त आणि मोग्गलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध 2 महिन्यांपर्यंत राजगृहात राहिले. भगवंत राजगृहात राहत असल्यावर शुद्धोधनाने निरोप पाठवला की मरण्यापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची इच्छा आहे. त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला, परंतु त्यांच्या पित्याला किंवा नातलंगांना मिळाला नाही. निरोप देणाऱ्या दूताचे नाव कालुदाई होते. तो शुद्धोधनाच्या दरबाराचा मुलगा होता. तेथे पोचल्यावर तो दूत म्हणाला, जगद्वंदनीय तथागता, कमलपुष्पाप्रमाणे कमलपुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असते, त्याप्रमाणे आपली पिता आपली वाट बघत आहे. तथागतांनी आपल्या पिताची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यासह ते आपल्या पित्याच्या घरी जावयास निघाले. भगवंत अधूनमधून मुक्काम करीत चालले होते, परंतु तो येण्यासाठी निघाल्याची वार्ता शुद्धोधनाला सांगण्यासाठी कालुदाई शीघ्रगतीने पुढे निघून गेला. लवकरच ही बातमी सर्व शाक्य जनपदात पसरली. संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहत्याग केल्यावर गृहहीन होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिलवस्तूला आपल्या घरी परत येत आहे. आपले नातलग आणि मंत्री यांच्यासह शुद्धोधन आणि महाप्रजापती हे दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी गेले. तेव्हा आपल्या मुलाला दुरूनच त्यांनी पाहिलं, तेव्हा त्याचा सौंदर्य, गांभीर्य आणि तेज पाहून ते थक्क झाले आणि त्यांचे अंतःकरण अत्या आनंदाने भरून आले. तो आनंद व्यक्त करण्यास त्यास शब्द सापडेनात. हा खरोखरच त्यांचाच पुत्र होता. हेच ते सिद्धार्थाचे रूप. तो महान श्रमण त्यांच्या हृदयाच्या किती जवळ होतात आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती दूर होते. तो मुनी श्रेष्ठ असता त्याचा पुत्र सिद्धार्थ नव्हता. तो बुद्ध, भगवान, अहर्त सत्यविद आणि सगळ्या मानजातीचा गुरु होता. आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्धोधन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला वंदन करून म्हणाला, आम्ही तुला पहिल्यांदा 5-7 वर्ष लोटली. या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत होतो. नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्यासमोर बसले. राजा आपल्या पुत्राकडे टक लावून पाहू लागला. त्याच्या नावाने त्याला हाक मारण्याची फार इच्छा होती, पण तसे धैर्य त्याला होईना. सिद्धार्थ, तो मनातल्या मनात उद्गारला, आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा त्याचा पुत्र हो. परंतु आपल्या पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या आणि तो आणि महाप्रजापती दोघेही उदास झाले. याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुःखात आनंद आणि आनंदात दुःख मानू लागला. त्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता, तरी पण आपला थोर पुत्र कधीही वारस होणार नाही या कल्पनेमुळे त्याचा अभिमान लोप पावला. मी तुला माझे राज्य देईन, राजा म्हणाला, पण जर तुला ते दिले तर तू ते मातीमोल मानशील. आणि भगवंत म्हणाले, राजाचे अंतःकरण प्रेमाने भरलेले आहे व ते आपल्या पुत्राबद्दल अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो. पण ज्या पुत्राला आपण मुकलात त्याच्याशी प्रेम संबंधांनी आपल्याला जखडले आहे, त्या बंधनांनी आपण स्वतःला सर्व मनुष्य मात्रांशी उकरून टाका. म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल. सत्य आणि सदाचार शिकवणारा पुत्र आपल्याला लाभेल आणि शांती व निर्वाण यांचा प्रणेता आपल्या हृदयात प्रवेश करेल. आपला पुत्र बुद्ध याची ती मधुर वाणी ऐकून शुद्धोधन आनंदाने बेहोश झाला आणि आपले हात घट्ट आवळून अश्रूपूर्ण नेत्रांनी तो उद्गारला, हे अद्भुत परिवर्तन आहे. दुःखातिरेक आता नष्ट झाला आहे. प्रारंभी माझे हृदय दुःखाने जळ झाले होते, पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ मला चाखवयास मिळत आहे. महान अनुकंपने प्रेरित होऊन आपले धर्माविषयक उदात्त असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा तू सोडून दिलीस, तेच योग्य होते. मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धम्माची शिकवण देऊ शकशील. शुद्धोधन स्वगृही परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसह वनातच राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत आपले भिक्षापात्र घेऊन कपिलवस्तूंमध्ये भिक्षेसाठी निघाले. त्यावेळी पुढील बातमी पसरली. ज्या नगरातून सिद्धार्थ रथात बसून आपल्या सेवकांसह जात असे, त्याच नगरात तो आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरत आहे. त्याने लाल मातीच्या रंगाचे चिवर परिधान केलेले असून हातात मातीचे एक भिक्षापात्र आहे. हे विचित्र वार्ता ऐकून शुद्धोधन घाईघाईने गेला. भगवंतांना म्हणाला,
तू माझ्या नावाला असा काळीमा का फासतोस? तुला आणि तुझ्या भिक्खूंना मी सहज अन्न पुरवू शकेन हे तुला माहीत नाही का? भगवंत उत्तरले, ही आमची वंश परंपरा आहे. पण हे कसे शक्य आहे? आमच्या वंशातील कोणा एकानं देखील भिक्षाटन केले नाही. होय महाराज, भगवंत म्हणाले. आपण आणि आपले वंशज क्षत्रियाचे वंशज असल्याचे आपण आणि आपल्या वंशीयांनी वाटल्यास म्हणावे, परंतु मी प्राचीन बुद्धाचा वंशज आहे. ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवत असत आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करीत असत. शुद्धधन निरुत्तन झाला तेव्हा तथागत पुढे म्हणाले, जेव्हा एखाद्याला गुप्तधन मिळते त्यातील मौल्यवान रत्नाची भेट त्याने पित्याला द्यावी अशी रीत आहे, म्हणून माझा हा धम्म निधी मी तुम्हाला अर्पण करतो. भगवंत पित्यापुढे म्हणाला, जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल, आपले अंतकरण सत्यासाठी उघडे कराल, आपल्या सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सत्तम्माचा मार्ग स्वीकाराल तर आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल. शुद्धधनाने हे सर्व शांतपणे ऐकले व म्हटले, बाळ, तू जे म्हणतोस त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करील. पॉइंट नंबर 2 आहे यशोधरा व राहुल यांची भेट. शुद्धधनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्यांना आदराने अभिवादन केले. पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही. शुद्धधनाने यशोधरेला बोलावणे पाठविले, परंतु ती म्हणाली, खरोखर जर मी या काही योग्यतेची असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील. आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यानंतर भगवंतांनी विचारले, यशोधरा कुठे आहे? आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात जावयास निघाले. आपले शिष्य सारीपुत्त आणि मोग्गलान यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालनात घेऊन गेले. ते त्यांना म्हणाले, मी मुक्त आहे, परंतु यशोधरा अद्याप मुक्त नाही. बरीच वर्ष मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झालेली आहे. जोपर्यंत तिचे दुःख अश्रुमार्गाने वाहून जाणार नाही तोपर्यंत तिचे मन जड राहील. तथागताला तिने स्पर्श जरी केला तरी तुम्ही तिच्या आड येऊ नये. यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती. भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी भक्ती बहुल झाली की तिले स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही. ज्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगद्वंदनीय, सॉरी मला हा शब्द वाचता येत नाही, खूप डिफिकल्ट आहे, जगद्वंदनीय भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्यांचे पाय धरले आणि ओक्साबोक्सी रडू लागली. परंतु तेथे शुद्धधन आहे याची आठवण झाल्यावर तिने लज्जेने उठली आणि मोठ्या विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली. यशोधरेच्या क्षमा मागून शुद्धधन म्हणाला, हे तिचे वागणे तिच्या अतिशय भक्तिभावामुळे आहे. हे काही क्षणिक भावना विवशता नाही. पतिविरहाच्या 7 वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केशपन पवन केल्याचे तिने पाहिले, तिने ऐकले, तेव्हा तिनेही केश पवन केले. जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्य अलंकार याचा त्याग केला तेव्हा तिनेही ते वापरण्याचे सोडून दिले. आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पत्रातून ती अन्नसेवा करत असते. हे केवळ तात्पुरत्या भावना विवशतेमुळे नसून ते तिच्या मौनधैर्याचे लक्षण होय. जेव्हा भगवंतांनी परिव्रज्जा घेतली होती त्यावेळी यशोधरेने दाखवलेल्या महान धैर्याची व तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंतांनी प्रशंसा केली होती. ते बोधिसत्व असताना व मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धत्व जे ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरेचे पावित्र मन, कोमलता, तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अमोल व उपकारक ठरले होते. हे तिचेच कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचाच तो परिणाम होता. तिचे दुःख शब्दातील होते आणि तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याईच्या कीर्तीत भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते. नंतर यशोधरेने 7 वर्ष वयाच्या राहुलाला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली, महान ब्रह्माप्रमाणे दिसणारी तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे. मी अजूनही पाहिल्या नाही अशा द्रव्याच्या मोठमोठ्या खाणी त्याच्या जवळ आहेत. त्याच्याकडे जा
ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी विनंती कर, कारण पित्याची मालमत्ता वारसा हक्काने पुत्राकडेच आली पाहिजे. राहुल उत्तरला, कोण माझा पिता? बाबा शुद्धोधनाखेरीज दुसरा पिता मला माहीत नाही. यशोधरेने मुलाला उचलून घेतले आणि तिथून जवळच भिक्खूच्या बरोबर बसून अन्न सेवन करत असलेल्या भगवंताच्याकडे खिडकीतून बोट दाखवून ती त्याला म्हणाली, तो पहा तुझा पिता शुद्धोधन नव्हे. राहुल भगवंताकडे गेला आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि मोठ्याच प्रेमाने म्हणाला, आपण माझे पिता आहात ना? आणि त्याच्या जवळ उभा राहून तो पुढे म्हणाला, हे श्रमण, आपली छाया देखील सुखकर आहे. भगवान शांतच राहिले. भोजन आटोपल्यानंतर तथागतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले. परंतु राहुल त्याच्या मागोमाग गेला आणि त्याच्याकडे आपला वारसा मागू लागला. कोणीही त्याला अडविले नाही. स्वतः भगवंतानेही त्याला अडविले नाही. सारीपुत्ताकडे वळून भगवंत म्हणाले, राहुल आपला वारसा मागतो आहे. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही, परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा श्रेष्ठ जीवनाचा वारसा मी त्याला देऊ शकेन. राहुलाला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले, सोने, रुपे आणि रत्ने माझ्याजवळ नाहीत, परंतु आध्यात्मिक धन तुला हवे असेल तर ते घेण्यास व त्याचे जतन करून ठेवण्यास जर तू समर्थ असशील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे. माझ्या आध्यात्मिक धन म्हणजे माझ्या धम्माचा मार्ग होय. उच्च आदर्श, परमोच्च सुख जे प्राप्त होऊ शकते त्याच्या प्राप्तीकरिता ज्यांनी मनाच्या संस्काराच्या साधनेला आपले जीवन वाहिले आहे, अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय? होय, मी संघात प्रवेश करू इच्छितो. राहुलाने निश्चयपूर्वक उत्तर दिले. राहुल भिक्खू संघात सामील झाल्याचे जेव्हा शुद्धोधनाने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले. शाक्यांनी केलेले स्वागत. जेव्हा भगवान बुद्ध आपल्या शाक्य जनपदास परतले तेव्हा आपल्या देश बांधवात 2 तट पडलेले असल्याचे त्याला आढळून आले. एक त्यांच्या बाजूने होता व दुसरा त्यांच्या विरुद्ध होता. त्यामुळे त्याच्या प्रवेशेपूर्वी शाक्य आणि कोलीय यांच्यातील युद्धाच्या प्रश्नाबाबत तो वाद माजला होता आणि ज्यात त्यांनी फार महत्वाची भूमिका केली होती. त्यावेळी शाक्य संघात झालेल्या मतभेदांची त्यांना आठवण झाली. त्यावेळेस त्यांचे विरोधक होते आणि त्यांनी त्यावेळी सुद्धा त्यांना साधारण अभिवादन करण्याचे किंवा त्यांचा मोठेपणा मान्य करण्याचे नाकारले. जे त्यांना अनुकूल होते त्यांनी त्यांच्या अनुयायांची वर्गात सामील होण्यासाठी प्रत्येक कुटुंबातून एक मुलगा अर्पण करण्याचे अगोदरच ठरवले होते. त्या सर्वांनी आता भगवंताच्या संघात प्रवेश करण्याचे व ते राजगृहाला परत त्यांच्या सोबत जाण्याचे ठरविले. ज्या कुटुंबांनी एक मुलगा संघाला अर्पण करण्याचे ठरवले होते त्यात शुक्लोधनाचे कुटुंबही होते. शुक्लोधनाला 2 मुलगे होते. एकाचं नाव अनुरुद्ध जो फारच सुकुमार होता व अगदी लाडात वाढलेला होता आणि दुसऱ्याचं नाव होतं महानाम अनुरुद्धाकडे जाऊन म्हणाला, तू तरी गृहत्याग कर, मी करतो. आणि अनुरुद्धाने उत्तर दिले, माझी प्रकृती नाजूक आहे. कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहणे मला अशक्य आहे, म्हणून तूच तसे कर. परंतु अनुरुद्ध, कौटुंबिक जीवनात कोणत्याही गोष्टी कराव्या लागतात ते तर ऐक. प्रथम तुला शेत नांगरावे लागेल, ते झाल्यावर पेरणी करावी लागेल आणि ते झाल्यावर शेताला पाणी द्यावे लागेल. नंतर शेतातील पाण्याचा निचरा करावा लागेल. नंतर लावणी करावी लागेल. लावणीनंतर कापणी करावी लागेल. कापणी झाल्यावर ते पीक बाहेर न्यावे लागेल व त्याच्या जुड्या बांधाव्या लागतील. एवढे झाल्यावर बैलाद्वारे त्याची मळणी आणि करावी लागेल. ते झाल्यावर मग पेंढा वेगळा करावा लागेल. ते झाल्यानंतर त्यातील तूस काढून टाकावे लागेल. ते झाल्यावर मग धान्य पाकडावे लागेल. नंतर ते पीक कोठारात साठवून ठेवावे लागेल. हे सर्व झाल्यावर पुढल्या वर्षी पुन्हा या सगळ्याची पुनरावृत्ती करावी लागेल आणि हे वर्षानुवर्षे असेच करावे लागेल. हे काम कधीच संपत नाही. माणसाच्या कामाला कधीच अंत नसतो. ओहो, आमचे काम कधी संपेल? माणसाच्या श्रमाचा शेवट केव्हा होईल? आपल्या
पंचेंद्रियांच्या उपभोगांना न मुक्ता आपल्याला विश्रांती कधी मिळेल? प्रिय अनिरुद्ध, काम हे कधीच संपत नाही. माणसांच्या कामांना व त्यांच्या श्रमांना कधीच अंत नसतो. मग कौटुंबिक कर्तव्य करण्याचा विचार तूच कर, मीच गृहहीन करतो, अनिरुद्ध म्हणाला. आणि शाक्य अनिरुद्ध आपल्या आईकडे जाऊन म्हणाला, आई, मी गृहत्याग करून प्रवजित होण्याची इच्छा माझी आहे, त्यास मला परवानगी दे. शाक्य अनिरुद्धाने याप्रमाणे म्हटल्यावर त्याची आई त्याला म्हणाली, लाडक्या अनिरुद्धा, तुम्ही दोघेही माझे लाडके पुत्र आहात आणि तुमच्या दोघात कोणताही दोष मला दिसत नाही. मला ठाऊक आहे की केवळ मृत्यूमुळे एके दिवशी तुमची व माती माझी तटातूट होईल, परंतु मी जिवंत असताना प्रवजित होण्यास मी संमती कशी देऊ? पुन्हा एकदा अनिरुद्धाने तीच विनंती केली. त्याला तेच उत्तर मिळाले. अनिरुद्धाने आपल्या आईला तिसऱ्यांदा तीच विनंती केली. त्यावेळी शाक्य जनपदावर शाक्य राजा भद्दिय याची सत्ता होती आणि तो अनिरुद्धाचा मित्र होता. त्यामुळे राजा आपले राज्य सोडून कधीही जाणार नाही असे वाटून ती अनिरुद्धाला म्हणाली, लाडक्या अनिरुद्धा, जर राजा शाक्य भद्दिय त्याने गृहत्याग केला तर तूही त्याच्याबरोबर प्रविजित होऊ शकतोस. नंतर अनिरुद्ध भद्दियाकडे गेला. त्याला म्हणाला, प्रिय मित्रा, माझ्या गृहत्यागात व प्रवर्जात घेण्यात तुझ्यामुळे अडथळा येत आहे. मग प्रिय मित्रा, माझ्यामुळे जर अडथळा झाला असेल तर मी तो अडथळा दूर करतो. मी तुझ्या बरोबरच आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तू गृहत्याग कर. प्रिय मित्रा, आपण दोघेही गृहत्याग करूया. प्रिय मित्रा, गृहत्याग करण्यास मी असमर्थ आहे. तू दुसरे काहीही करावयास लाव. सांगितले तर मी करीन, पण तू एकटाच गृहत्याग कर. भद्दिय म्हणाला, प्रिय मित्रा, जर तू गृहत्याग केलास तरच मी कर्मी करावे असं आईने सांगितले आहे. तर तूही आताच म्हणालास की जर तुझ्या गृहत्यागात माझ्यामुळे अडथळा येत आहे तर तो अडथळा दूर करतो. मी देखील तुझ्या गृहत्याग तुझ्या बरोबर आहे. म्हणून प्रिय मित्र, आपण दोघेही गृहत्याग करूया. शाक्य राजा भद्दिय अनिरुद्धाला म्हणाला, प्रिय मित्रा, 7 वर्षे थांब. 7 वर्षानंतर आपण बरोबरच गृहत्याग करू. प्रिय मित्रा, 7 वर्ष हा फार दीर्घ काळ आहे. मी 7 वर्ष थांबू शकत नाही. भद्दियाने ती मुदत कमी करत 6 वर्षावर आणली. क्रमाक्रमाने ती 1 वर्षावर नेली, मग 7 महिन्यावर, क्रमाक्रमाने ती 1 महिन्यावर, मग 1 पंधरवड्यावर आणली. प्रत्येक वेळी अनिरुद्ध म्हणाला, इतकं दीर्घ काळ मी थांबू शकत नाही. मग राजा भद्दिय म्हणाला, मित्रा, माझ्या पुत्रावर व भावांवर राज्य सोपवेपर्यंत 7 दिवस थांब. 7 दिवस म्हणजे काही फार नाही. तितका वेळ थांबण्यास मी फार तयार आहे. अनिरुद्धाकडून त्याला तसे उत्तर मिळाले. याप्रमाणे शाक्य राजा भद्दिय अनिरुद्ध आनंद भृगु किंबिल आणि देवदैत्य पिरवे जसे क्रीडोद्यानात चतुरंग सेनेसह मिळून जात असत त्यावेळी चतुरंग सेनेचे बाहेर पडले. ते 6 जण त्यांच्या बरोबर उपाली नावाचा नाभी असे सगळे मिळून 7 जण बाहेर पडले. काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांनी आपल्या सेनेला परत पाठवले आणि सीमोल्लंघन करून शेजारच्या जनपदात त्यांनी प्रवेश केला. त्यांनी आपल्या सुंदर सुंदर वस्तू काढल्या आणि आपल्या वस्तू वस्त्रात गुंडाळून त्यांनी एका गाठोडे बांधले आणि ते उपाली न्यावाला दिले. म्हणाले, उपाली, तू आता कपिल वस्तूला परत जा. तुझ्या उद्भरणासाठी या वस्तू तुला पुरतील. आम्ही आता भगवान बुद्धाकडे त्यांची शरण ग्रहण करण्यास जात आहोत. मग ते पुढे निघून गेले. ते पुढे चालू लागले आणि आपली उपाली कपिल वस्तूला जाण्यासाठी परतला. नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. ठीक आहे.